न्यायव्यवस्थेला कंटाळून स्वतःच्या हातात कायदा घेणाऱ्या एका दरोडेखोराची गोष्ट. एक निखारा पेटला. लेखन सतीश डिगुळे. संकल्पना अण्णाभाऊ साठे यांची फकीरा कादंबरी. आणि सादर करते नवयोग गणेश मंडळ हस्तपोखरी. नमस्कार मंडळी. मी सरदार राघव सिंग. माझ्या हातामध्ये तुम्ही कुऱ्हाड पाहत असताल. ही कुऱ्हाड पाहून कुणालाही वाटत असेल की हा दरोडेखोर आहे, लोकांचा जीव घेणारा आहे, लोकांना मारणारा आहे. पण खरी गोष्ट कुणाला माहित नाही. अरे मी 13-14 वर्षाचा होतो. 13-14 वर्षाचा. शाळेतून एक दिवस घरी आलो. पाठी रस्ता राहिलं. कुठीला विचारलं, आईला विचारलं, आई ताई कुठे? सकाळपासून ताई घरात नव्हती. बाहेर शोधत होतो ताईला. ताई कुठे? ताई मला कुठेच दिसली नाही. 2 दिवसानं मला माझ्या ताईचा देह एका नदीच्या कोपऱ्यावर असा पडलेला दिसला. माझ्या काळजामध्ये तो दिवस अजूनही भिनभिनतो. माझ्या ताईच्या आबरूची लक्करे त्या लोकांनी रस्त्यावर टाकली. मी पोलिसांकडे गेलो. मी न्याय मंडळाचे दरवाजे ठोठावले. मी कोर्टातही गेलो. पण आम्ही गरीब माणसं, आम्हाला न्याय मिळाला नाही. आणि मग ठरवलं मी जे माझ्या ताई सोबत झाला ते मी यापुढे कुठल्याही स्त्री सोबत यापुढे होऊ देणार नाही. आणि मग त्यापुढे मला जे मिळेल त्या आरोपांना मी कापात गेलो आणि एक दिवस हा दरोडेखोर बनलो. आणि हा एक वनवा माझ्या मनामध्ये पेटला. हा एक निघाला माझ्या मनामध्ये पेटला. आणि हा प्रत्येकाच्या मनामध्ये भिनभिनला पाहिजे, पेटला पाहिजे. आपली स्त्री सुरक्षित राहिली पाहिजे. म्हणून मी दरोडेखोर झालो. येतो मी. कुणाला जर काही अडचण असेल तर माझ्याशी संपर्क साधा. मी तुमच्यासाठी नेहमी हजर आहे. जागी जागी है धरती सारी और जागा जागा है अमर. जागी जागी है नदियां सारी और जागा जागा है सागर. जागा कुत्ते तो झुमे आते लेकिन मंगल सिंह अकेला आता है. येतो मंडळी. जब ये खुश्क मुगल में अन्याय होगा एक का खीमा कर देगा. राम मंडळी. मी हस्तनापूरचा रामा बाबा. जर तुम्हाला काही अडी अडचण असली तर आमच्या अड्ड्याला नामा सांगितलं. आम्ही ती गोष्ट तुमची निवारण घेऊ. येतो मी. नमस्कार मंडळी. मी हस्तनापूर गावची अश्विनी पाटील. तुम्हाला तर माहित आहे आमदाराची पत्नी आहे. मी सारदा. राम मुलगा काय मला घरातले काम करून देत नाही. शाळेत पण जात नाही. माझे नाव सुनीता येते.
नमस्कार, मी खबरीलाल. आजची ताजी खबर 70 ला आली. येतो मी. नमस्कार. राम मंडळी, गणेश डॉक्टर वाघमारे. तुम्हाला वाटलं असत इथं आडनाव वाघमारे कसं काय? मी जेव्हा छत्तीसगडला होतो तेव्हा मी ठरावात गुडू गुडू वाघ मारला होता. माझं आडनाव वाघमारे पडलं. येतो मंडळी पण. रामराम मंडळी, मी हवालदार कोटपाडे. जेव्हापासून आपण हस्तिनापूर मध्ये आलो ना, तेव्हापासून एक दारूचा शितुडा सुद्धा भेटत नाही. पण आपण 6 महिने पण ड्युटी राहत नाही. येतो मग. नमस्कार मंडळी, माझं नाव डोकं फोडे. तुम्हाला वाटलं असं डोकं फोडे कस काय? मी भरती मारायच्या वेळेस मला लालगुडीमध्ये कमिशनरनी नापास केलं. त्यावेळेस मी त्याचं डोकं फोडलं. येतो. रामराम मंडळीनो, मी हस्तिनापूर न्यायालयाचा नामांकित वकील. तुम्ही माझ्याकडे कोणतेही केस आणा, त्याचा निकाल तुमच्याकडूनच लागेल. ही म्हशीचोराची असू का मेंढ्याचोराची असू, मी आतापर्यंत 999 केस जिंकले आहे. आज माझी 1000वी केस आहे. ती पाच तुम्ही कशी जिंकून दाखिलो मी. या खटल्यामधून आमदार साहेबांना बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे. मृत बापले यांची एकमेव वारसदार त्या मुलीची आई कोर्टामध्येच निकालानंतर बेशुद्ध पडली होती. आता बातमी येते भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यावर. आपल्या घरी घ्या जरा आमदाराची बायको आहे ना तू. संपला होता तो. असं आहे का? तिला सिलेंडर मिळत नसेल. बलवीन नदीच्या. दादा चेन अरे चहा करत असते का चेन? फुकलं दादा. बरोबर भीम, तू त्या आपल्या टेंडरचं बघून घे आणि त्या बाकी सगळ्या काम बघून घे. दादा ते टेंडर आपल्याच साईडने घेऊ आपण. काम घेऊ नका तुम्ही. हवालदार, काय करत होतो गल्लीत? काय करत होतो? अरे वेड्या, मला असा क्रिकेटचा नाद होता. मग काय अरे काय शक्य आणायचं मी. अरे रम्या, तो गावाकडे वाट पाहते म्हणजे तो मित्र. ते बाकी सोड. तू काल काय गोळ केला ते सांग पहिलं. काय गोळ केला? काल ट्रॉफी केली चौकामध्ये. कालचं कमिशन ती मला हिशाब दिला कुठं वाटा. अरे काय कमिशन? सगळे नातेवाईक भेटते. काय नाही. आपण आपण घेतो कमिशन. गाडी पाहिला मी आलो म्हणून. घडी भुजंगराव येते, घडी उद्धराव येते, पडवून घेतो कमिशन. काय म्हणतो बोलून घ्या ना त्यांना. आता का मग इकडे साहेबाच्या माघारी करून नको. साहेब काय विचारते? तू जरा शान आहे. तुलाच मग अर्ध अर्ध काय 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 घेतो. पुढे गेले आपले काका. काका भजनराव महाल हस्तपोकरी सरपंच तेजोरी हवालदार बोलत आहे.
बुद्धराव चला, आमचे डोके फोडे हवालदार तापले आमच्यावर, फाईन भरून टाका. काय बोलला वाटतं त्यांना चला यायला नाही कुठे गेले. बरे यार, काल कुठे गेलता? काल काय कुठे गेलतो तिकडे धरतो तो सांगितलं काय सांगत हा तो कमिशन वो कमिशन माझ्या पर्सनल गोष्टी जाऊ दे, ते तू मग वाटा देऊन दाखवायला तुला संसारीत बना नाही का? मी नाही तर रडण बरोबर होय हो हा, मी रडण नाही तर काय रडतो तो यार, बारी आली का रडतो? अरे अंगात वरती आपल्या रडत नसते बा. काय जे काम आहे ते करून घ्या. हो सर. लागा कामाला. आपण तास किती आहे? रोजच त्या फायली काढा बरं, त्या फायली काढा, आपल्या बाबाचं फायली काढा. साहेबाच्या इकडे इकडे आपण फायली जमा करू, इकडे मिटून घेऊ. फायली काढा नाही काढल्या. आमदार साहेब असतो. हॅलो, हा बोला आमदार साहेब. अभिनंदन अभिनंदन केस दिसल्याबद्दल. वार आलो वार. काय म्हणाले? बाळासाहेब दादा आपल्या राणीबेन काय झालं पोरी? का रडतेस तू? काय सांगायचं मला माझी कथा नाही. तू या घाबरलेल्या लोकांकडे न्याय लागते का? चल मी तुला एक न्याय देणाऱ्या माणसाकडे घेऊन जातो. चल, माझ्या ओळखीचा एक माणूस आहे. चला. अरे मंगळो, हे जरा देख. या मुलीवर खूप अत्याचार झाला. काय झालं रे? या मुलीच्या मुलीचा व तिच्या नवऱ्याचा खून केला त्या आमदाराने. कोणी? आमदाराने. ए, घाबरू नका रे. आमदार आमदार लय डेंजर आहे तो. लय माहिती कर बाबा, आपली नाही हिंमत. राघव काय बरं ते? अरे मग कशी? अरे विसरला का तू? अरे विसरला का तू? आपण कसा आडवा केला होता तो खासदार? अरे शर का भाई अरे अगर जर तुम्ही माझ्यासोबत असाल तर आमदार काय एखादा खासदार जरी असला तर आपण त्याला आवाज करू. तू माझ्यासोबत हात का? एक काम करा आता, हा बाबा. आमदाराच्या मुलीला उचलून आणा तुम्ही अड्ड्यावर. आमदाराची पोरगी बायको तुम्ही म्हणता हुकुम सरकार. बरोबर आहे. किडनॅप करायचं आपल्याला त्याला. या. त्याला सोबत भेटेल कशी इथं. या मायमाऊलीच्या लेकीची पूस उजाडली ते ना, त्याची बी पूस आपण उजाडू. त्याला कळलं पाहिजे लेकरू हरवण्याचं दुःख काय असतं. चला लवकर आपण तिला घेऊन येऊ. ढोल की त्याची न्यारे दुनिये
रायफल सांभाळलं नाही ना तुला जास्त काहीकडे माझ्याकडे आले होते. अरे माझ्याकडे असताना रायफल त्याला सगळ्याला गाडीला असतं का म्हणून खाली पाडलं तू घोसाळून घेतलंय मी. घोसळून पाहिला तो राजू भुगे यांनी स्टेजच्या पाठीमध्ये यायचं. राजू तो घिसाडी नव्हता राव माझ्याकडे संता मुक्तीच्या काय काय दिसाडे होते ते? तो कैकाडा होता बरं काय करायचं मग आता आपण आपल्या जुगाडाने करू बरोबर. मी जाणार हो शिडनला आपला मित्र आहे तिथं मी जातो धोत्र्याच्या वाडीला. जायला तिथं आणि तोही सासरवाडी जवळ आहे तिथं अरे भाऊ धोत्र्याच्या वाडी बसून तिकडच कोणतं खूपच खेळ. खूपच खेळ व्हायला आपण बरे हो जवळ शिडनला रोज गावाकडे यायचं संध्याकाळी गावाकडे काय पहिलं आपल्या कामातून निवड हे करायला लागणार आपल्याला भाऊ. काय करावं लागेल काम झालं रे भाऊ. बरोबर चल आता अरे कायच भाऊ आता तर आपल्याला आधीच तर आता झालं. कसं मिटायचं आता हे. कसं असतं माहिती का जशी करणी ना तशी भरणी असते चल ना आज 7.5 लाख रुपये भरून लागलेलो आहे मी भाऊ. 7.5 का अजून त्यातले 50,000 फेडायचे राहिले. बाबा चला मग आता तो किती भरले काय मी. तुम्ही फेडले असेल ना पुण्याला ते झाले का? नाही नाही आपल्याला काही गरज नाही पैसे भरायचे बरं फुकटला आपलं आपण चला मग. चला बरं झालं. चला चला अरे आपली राणी काय झालं नवीला राणी दरोडे घालून उचलून नेली बघ. दादा टेन्शन घेऊ नका अजून तुमचा भाऊ जिवंत आहे बघीन उद्या तुमच्या समोर हजर करतो माझ्या राणी माझ्यासमोर जिवंत पाहिजे रे. लगेच हजर करतो दादा तू काही कर पण माझ्या राणीला घेऊन ये. ठीक आहे दादा लगेच घेऊन येतो तुला तिचे मी राणी तुझ्या पोहोचवतो. ठीक आहे दादा टेन्शन घेऊ नका कधी कुठली काळजी घ्या तुम्ही. ठीक आहे दादा आपण हॉस्पिटलला जाऊ दवाखान्यात घेऊन जा. आपण म्हणल्यावर तुझं काय वावर आहे तर पावर आहे चालू राहते दादी खबर आहे दादी तुम्ही सांगणार नाही का ते दादी सांगतो का तुला पटकन बोल मला काम आहे आपल्या राणीबेन साहेबचं लग्न झालंय राघव सोबत खरं बोलतोय का खोटे जर सांगितलं तर माझ्या मुंडी कापून तुमच्या हातात येईल खोटं नाही तू नसतो तोडीत तिथं हा चालेल ठीक आहे तू एक काम करा ना त्या गुंड्यांच्या अड्ड्यावर जाय आणि त्यांना सांगून की आमदार साहेबाची तब्येत बरोबर नाहीये त्यांना म्हणा तुम्हाला आमदार साहेबांना माळ्यावरच्या बंगल्यावर भेटायला बोललेलं आहे म्हणा तुला एक आमदार साहेबाची निशाणी देतो मी ठीक आहे आमदार साहेबाची घड्याळ आणि त्या चमचेपणाचा पैसा जा लवकर चल हा जातो लगेच काय झालं माझ्या बाबांना? राणी तुझ्या वडिलांची तब्येत खूप नाजूक आहे तुला माळावर जवाळावर बोलणं होतं सकाळी त्यांना काहीतरी झालं असेल आणि माझा विश्वास नसेल गमवली मी तुझ्यासाठी ही तर घड्याळ बाबांचीच आहे. हा हीच घड्याळ त्यांना मी गिफ्ट दिली. तुला एवढं सकाळी माळावरच्या गणपती बोललो राघव तू म्हणतो ते काच खरे रे तिकडे जाऊन आपल्यासोबत काही दागा फटका होईल रे. बाबा दगा फटका कधी होईल काही सांगता येत नसतं पण तिचा जिता लहानपणीचा बाप आहे नानाचं मोठं केलंय आपण कठोर काळज करून आपण तिच्याकडे असं नाही बघू शकत आणि तिच्या डोळ्यात वाहणारे अश्रू मी आता बघू शकत नाही बाबा ती माझी बायको आहे ती माझी आनंदी बाबा जरी दगा फटका झाला ना तरी बाबा आपला फंड असाच चालू ठेवा असाच मताने आपलं काम चालू ठेवा
असंच अन्यायाच्या वाटेवरती जाणाऱ्या प्रत्येकाला धडा शिकवा बाबा. मी उद्या हिला घेऊन बाळावरच्या बंगल्यावर जाणार आहे. माझ्यासोबत तुम्ही येणार आहे का? सरदार जी, हम आपको आगे नहीं जाने देंगे, हम सब आपके साथ आएंगे. लहान आम्ही येणारच. चला 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 बाबा. तर आम्ही उद्या निघण्याची तयारी करतो. भविष्यात काही त्याला फटका झालाच काही झालंच तर आपलं काम नेत्याला पुढे चालू ठेवा बाबा. आपलं काम नेत्याने पुढे चालू ठेवा. घाबरू नको राघव, तू तुझी हे काम पुढं चालू ठेवेल मी. बाबा या शारदा तुमच्या राहून द्या. आम्ही चौकातून जातो आणि राणी हो बाबा, आम्ही चौघजण जाऊन तिच्या वडिलांना भेटून घेतो बाबा. काळजी करू नका. हो बाबा, चला आता तयारी करूया निघण्याची. या काय मला गोळ्याच घालतो. सगळे ध्यान ठेवा. माग बा माग आले का बा? नाही आले? येऊ दे त्यांना. राणी आलीस तू? अहो काका जवळ बसतो मागे. नमस्कार नमस्कार. या बसा. आजा बाबा. बाबा तुम्ही सगळ्यांनी बसून घ्या, मी बाबाला घेऊन येतो. बरं आला त्यांना. अरे बहुत ज्यादा खाता है तुम, ज्यादा दम जाता है. ऐश कैश करो. अरे गोळा प्रॉब्लेम आहे. चला चला. गाणं भाऊ. सरदार तुम ऐसे नहीं कर सकते. अरे गणराया, हे काय झालं? त्यांच्याकडून काय एवढी मोठी चूक झाली? आताच माझा संसार बसला होता. नमस्कार मंडळी. आपण पाहिलं आंदोलनाने गोरगरिबांवर केले. गोरगरिबांची गोरगरिबांना लाखापासून अनाथ केलं.
आणि एक दिवस नीतीनं त्याची मुलगी त्याच्यापासून किंडा घेऊन चालला गेली. तिथं त्यांनी घरांची काढला सुद्धा भावाच्या भावनेमुळं भावाचा जीव गेला. त्याचं अख्खं आयुष्य बरोबर झालं. तर ते म्हटला राघव सुद्धा तू पासून दरोडे गोळाची भाषा बोलणारा जरी तो मनाला चांगला होता तरी त्यांची पद्धत अवलंबली होती ती गुन्हेगारीची होती. आणि गुन्हेगारीच्या पद्धती अवलंबन करणाऱ्याचा शेवट कसा होतो तुम्ही सर्वांनी पाहिला. या नाटकाच्या रूपानं तुम्हाला एकच सांगणं आहे की कुठल्याही गोरगरिबावरती अन्याय होताना सहन करू नका. कुठलाही दरोडेखोर असू द्या, कुठलाही पोलीसवाला असू द्या, कुठलाही नेता असू द्या, कुठलाही सरपंच असू द्या, कुठलाही सदस्य असू द्या, कुठलाही खासदार असू द्या, जर तुम्हाला कुणी अन्याय करताना दिसत असेल तर त्याला तिथे जा विचारा. अरे एकट्याने विचारला म्हणून तुम्हाला कोणी बोलणार नाही. अरे एकट्याने विचारला म्हणून तुम्हाला कोणी बोलणार नाही. तर तुम्ही 10 जण मिळून जा, तुम्ही 20 जण मिळून जा, तुम्ही 50 मिळून जा, तुम्हाला न्याय मिळेल आणि तुमची व्यथा या ठिकाणी कुठल्या प्रकारासाठी होणार नाही. तर या ठिकाणी या नाटकाचा शेवट असा होतो. काही दिवसांनी रमाबाबा आणि रमाबाबाची सून म्हणजे राघवची बायको राणी हे वडिलांच्या मृत्यूनंतर राजकारणामध्ये प्रवेश करतात. रमाबाबा आपल्या कुशल बुद्धीमुळे खूप जबरदस्त असं वैभव प्राप्त करतो. राजकारण चांगल्या पद्धतीने हे करतो. त्यानंतर शेरखान आपल्या वडिलांची जमीन सांभाळतो आणि चांगल्या पद्धतीने शेती करू लागतो. थोड्या दिवसात मंगलसिंग सुद्धा स्वतःचा परिवार बसून खूप मोठा सरकारी नोकरीची तयारी करून ऑफिसर होतो. आणि अशा पद्धतीने सर्व लोकांचे संसार व्यवस्थित चालू असतात आणि या नाटकाचा शेवट होतो. आपण सर्व आला मनापासून या ठिकाणी बसला. पाऊस चालू असताना देखील तुम्ही आमच्यावर प्रेम दाखवलं. हे प्रेम बघून आमचं मन भरून आलेलं आहे. तुम्हाला अगदी प्रेमीच्या देठापासून आमच्या मनामनातून आमचा सक्षम दंडवत आहे आणि ही नाटकाची परंपरा अशीच अखंड चालू राहील अशी या ठिकाणी तुम्हाला ग्वाही आहे. सर्वांचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सर्वांगी सुंदर सुंदराची प्राणाची जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती हर्षणा प्रेमान स्वामी प्रेमान कामना पूर्ती जय देव जय रत्नाचा गीतार तुझगौरी कुमारा चंदनाचे ओटे कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो गारा रंगचरणी पुरी चरणी गागरिया जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती हर्षे मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना लंबोदर पीतांबर कणवंदना सर्व कुंडवंकडे तोंड प्रेमेना दयाश्रमाचा वटपायस संकटी पावाय निर्वाय लक्ष्य श्री गुरु जन्ना जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती हर्षे मात्रे मान